आपलं मन करावे प्रसन्न ह्या विषयावर मी तुमच्याशी बोलावं असं मला मनोमन वाटतं की आनंदी कसं राहायचं मनाच्या संदर्भात मी तुमच्याशी बोलतो. पण जे मन आहे हे मन अत्यंत चंचल आहे, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. ह्या मनाला ज्याने कंट्रोलमध्ये ठेवलं ती माणसं खूप मोठी झाली. आणि मग आता बरेच जण म्हणतील की मन असतं का, असतं तर ते कुठे असतं, आणि जर असेल तर त्याचं काम काय, आणि ते काम कसं पद्धतीनं चालतं, ते त्याची प्रक्रिया कशी, ह्या सगळ्यावर आपण जसा जसा प्रसंग येईल तसं आपण चर्चा करूया. पहा, मनाबद्दल अनेक लोकांनी खूप काही लिहून ठेवलंय. लेखक असतील, वक्ते असतील, वेगवेगळे कवी असतील, कितीतरी लिहून ठेवलंय. जसं सरांनी सांगितलं की मन वढाय वढाय जसं पिकातल ढोर किती हाकल हाकल पुन्हा येतं शेतावर, बहिणाबाईंची कविता आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. एक आपल्याकडे मन आहे, मन चंगात तर काठवट मे गंधा. मी मनाशी संबंधित बोलतोय. मनाला काही लोकांनी म्हणजे आपले रघुवीर खेडकर एक गाणं म्हणतात पहा त्यांच्या कार्यक्रमामध्ये, निसर्ग राजा ऐक सांगतो काय पुढे, कोणी माझ्या मनात लपलंय. हे मन खूप असं चंचल आहे. आणि ह्या मनाबद्दल एक बापू जाधव शाहीर, आता ते वारले, बारामती याचे होते ते आपल्या म्हाडाचे, हा, ते खूप छान म्हणायचे, असे रस्त्यावर गाणं म्हणायचे. ते त्यांचं ते एक सगळ्या मनाच्या संदर्भाबद्दल आपण मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. आता ह्या काही जणांनी ह्या मनाला काय समजलंय, हृदय समजलं काही कवी लेखकांनी. मग ते हृदयाकडे गेलं की पुन्हा मग तो विषय संपला. म्हणजे दिल तो पागल है किंवा मेरे कभी कभी मेरे दिल में खयाल आता है वगैरे वगैरे खूप काही असं आपल्याला त्याच्यावर चर्चा करते. मग खरंच मन कुठं असतं शरीरामध्ये, तर आपण शास्त्रीय भाषेत जर त्याचा अभ्यास केला तर आपल्याला कळेल की आपलं जे मन आहे हे आपलं सॉफ्टवेअर आहे, आणि आपला जो मेंदू आहे हे आपलं हार्डवेअर आहे. हे साधं सोप्या भाषेमध्ये, हार्डवेअर म्हणजे दिसणार आणि सॉफ्टवेअर म्हणजे ते दिसत नाही, ते असतं. जसं की मोबाईलमध्ये आपण ॲप घेतो आणि ॲप घेतल्यानंतर आपण कॅल्क्युलेटरचं सॉफ्टवेअर काढलं की बटन दाबले की मागं प्रक्रिया होते, जे दिसत नाही ते मागे होते. ते इज कॉल्ड एज माइंड. आता मन हे जर सॉफ्टवेअर असेल तर त्याचं काम कसं चालतं, मनाच्या संकल्पना कशा आहे त्या पाहूया. आणि त्याच्यामध्ये आपण छोटे छोटे प्रॅक्टिकल करू आनंदी राहण्यासाठी काय करता येईल. तर आपलं जे मन आहे, तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असेल की मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मनाचे दोन भाग पडतात, साधे आणि सोपे, बाह्यमन आणि अंतर्मन. बाह्यमन म्हणजे त्याला कॉन्शियस माइंड म्हणतात, अंतर्मनाला सबकॉन्शियस माइंड म्हणतात. जे बाह्यमन आहे हे खूप हे काय करतं, आपल्याकडे जे 5 सेन्सरी ऑर्गन्स आहेत, म्हणजे काय, ज्याला आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो, त्याच्याकडून माहिती घेतं आणि सबकॉन्शियसला पाठवतं. सबकॉन्शियसमध्ये काय होतं, त्याचं ॲनालिसिस होतं आणि त्याची माहिती आपल्या ज्या मेमरी ग्लँड्स आहे किंवा हायपोथॅलेमस नावाचा पार्ट असतो आपल्या ब्रेनमध्ये. आता इथं डॉक्टर आहेत त्यांना ते माहीत असेल, थॅलेमस नावाचा एक पार्ट असतो, त्या थॅलेमसमध्ये ते स्टोअर होतं आणि गरजेनुसार आपल्याला ते पुन्हा तसा प्रसंग किंवा तसा इव्हेंट घडला त्याच्यासारखा सेम तर तो परत रिकॉल करतो आणि सांगतो. तर अशी आपल्या सबकॉन्शियसचं काम आहे. आता सबकॉन्शियस आणि कॉन्शियस माइंड किंवा त्याला आपण सोपं म्हणूया मराठीत बाह्यमन आणि अंतर्मन. जे बाह्यमन आहे ना हे काय करतं, माहिती गोळा करतं. म्हणजे जेव्हा आपण जागे असतो तेव्हा आपलं मन जागं असतं, बाह्यमन. आणि अंतर्मन आहे ना, तुम्ही जन्माला आल्यापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत हे सतत काम करतो. तुम्ही झोपेला असा, जागे असा, कुठं एखाद्याला फसवायचा प्रयत्न करत असा, काही करत राहा, तो सतत काम करतो. बाह्य अंतर्मनाचं काम काय, तर तुम्ही म्हणाल की आपलं डायजेशन करणं, आपल्या हृदयाचे ठोके चालू ठेवणं, रक्ताभिसरण चालू ठेवणं, पचनसंस्था ॲक्टिव्ह करणं, किडनीचं काम करून घेतो, लिव्हरचं काम करून घेतो. आपल्याला माहितीही नाही, आपला ब्रेन शांतपणे झोपलेला असतो रात्री, परंतु आपलं अंतर्मन मात्र कधीच झोपत नाही. ते 24/7 सारखं चालू असतं. इतकी त्याची ताकद आहे. आणि त्याची ताकद 90 ते 95% आणि बाह्यमनाची ताकद फक्त 5%. मग ह्या बाह्यमनात पण अंतर्मनामध्ये जे प्रवेश करतात जे विचार ते बाह्यमनातूनच एंट्री करतात, दुसरा मार्ग नाही. आणि बाह्यमनाकडून येताना ते ह्या 5 आपल्या ज्ञानेंद्रियामार्फत येतात, जे नाक कान त्वचा जीभ आहे. म्हणजे एखाद्याकडे आपण पाहिलं की समजा ते दादा तिथं बसले की तो विचार आला आपल्या मनात आला, कोण आहे हा, मग ती इमेज आहे ना आपल्या रेटिनावर पडते. आता डॉक्टर साहेब आहे, आपल्या डोळ्यावर रेटिना असते, इथे रेटिनावर ती इमेज उलटी पडते. ती उलटी पडलेली इमेज आपल्या कडेला, म्हणजे थोडं डीपमध्ये सांगतो, ऑप्टिक नर्व असतात कडेला, त्या ऑप्टिक नर्वकडून ते ब्रेनला गेलेलं असते. त्या ब्रेनला तिथं जसं आता मोबाईलमध्ये मी समजा एक मेसेज पाठवला कोणत्या सरांना तर तो त्यांच्या मोबाईलमध्ये ओपन होतो एखादा पिक्चर, तसं ह्या रेटिनावर पडलेलं पिक्चर तुमच्या मेमरी ग्लँडमध्ये ओपन होतं स्क्रीन सारखं. आणि ते जर ह्यापूर्वी जर पाहिलेलं असेल
याच्या आधी म्हणजे भूतकाळामध्ये जर ती घटना, ती व्यक्ती, तो प्रसंग किंवा त्याच्यासारखं काही जर तुम्ही पाहिलेलं असेल तर ते त्याला कनेक्ट होतं आणि ती घटना आठवण तुम्हाला सांगतं. समजा हा दादा जर मी मागच्या 15 दिवसात पाहिलेला असेल, त्याचं नाव गाव त्याची परिचय झालेला असेल, तर माझ्यासमोर परत ती इमेज आली किंवा तो फोटो आला तर ब्रेनकडे पाठवला जातो आणि ब्रेन लगेच ॲनालिसिस करतो काही नॅनोसेकंदमध्ये आणि मग सांगतो हा हा राकेश आहे, हा योगेश आहे, हा राहुल आहे वगैरे वगैरे. इतकं फास्ट प्रक्रिया आपल्या ब्रेनमध्ये जाते. मग ह्या ब्रेन मनाची आपण जर ताकद वाढवली तर आपण खूप आनंदी होऊ शकतो.